अलका IVF बंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. संपूर्ण मोकळा झाला, इकडे आला राष्ट्रवादी. ही पक्ष त्यांनी संपवला. म्हणजे तुम्हाला मराठवाड्याशी उदाहरण तिकडे देतो. तो माणूस कसा आहे, ज्याने चारलं ना त्यांच्या तोंडात विष पतणारा माणूस आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आम्ही किती सांगितलं तरी तुम्ही त्याचे गैरच अर्थ धरणार आहेत. कारण तुम्हाला काय मराठ्यांबद्दल दुश्मनी आम्हाला माहीत नाही. आम्ही तर फक्त आरक्षणच मागितलं, त्याला तुम्ही जातीत तोडलं आहे. आता तुम्ही पार जातीच्या सगळ्या भिंती तोडलेल्या आहेत. त्याला आमचा नाव इलाज. आम्ही खंबीर आहेत, त्याची काही अडचण नाही. बघू ती वेळ आल्यावर काय. परंतु सांगितलेलं एखाद्या वेळेस तरी म्हणलं पाहिजे. खरं असू शकतं काय? एवढी सुद्धा चिकित्सा करायची तयारी तुमची नाही आहे. फक्त एखाद्या नेत्याला बोलला की बस तो फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्याकडून उभं राहायचं. मग त्यांनी किती का गू खाल्लेला असाना. ही एक सवय लागून गेली. आपण कधीतरी म्हणलं पाहिजे थांब, हे बोलले त्याच्यावरती खरं असू शकतं का? मराठवाड्यातल्या वातावरणाचा फायदा तो मंत्रिपद मिळवण्यासाठी वापरतो. तो जर खरा ओबीसीचा नेता होता तर 7 महिने त्याच्याकडे मंत्रिपद नव्हतं. एकदाही त्याने शब्द काढला नाही ओबीसीबद्दल. त्याला जसं मागचं तुम्हाला उदाहरण सांगितलं 2-3 पक्षाचं कसं खाता येतं. कोणाला वेठीस धरून, शिवसेनेला वेठीस धरून खाल्लं, नंतर राष्ट्रवादीला वेठीस धरून खाल्लं, आता तिकून फुटून पुन्हा अजितदादांना वेठीस धरून खाल्लं. आता तिन्ही याच्यापासून बाजूला गेले म्हणल्यावर आता फडणवीसाच्या खांद्यावर हात ठेवला. हे काय मला लक्ष द्यायचा अंदाज नाही. तुम्ही लक्ष ठेवा, मी राहतो तिथंच. पण बळ मात्र तुमचं सगळं लागणार आहे आता. मग त्यांना पहिल्यापासून बोळा फिरायची सवय लागली. कोणावर बी कुणीही जाऊ द्या तुम्ही, ते कोणाला म्हणतात हा काय अडचण नाही. ओबीसी जाऊ द्या, ते लगेच ओबीसीचं म्हणते. मराठ्याचं जाऊ द्या, मराठ्याचं म्हणतील. हिंदूचं म्हणते, काही म्हणते, त्याची काही अडचण नाही. तसं करून त्यांनी काय केलं, फायदा उचलला आणि त्यांनी 1-2 मंत्र्याला सांगून टाकलं. ही त्यांच्याच गोटातली बातमी. त्यांना वाटत असं ना, आम्हाला कसं माहीत होतं. सगळे थोडे तुमच्यावर प्रेम करणारे असते. कोणी कोणाचा तरी PA असतो, कोणी कोणाचा तरी OED असतो, कोणी कोणाचा तरी अधिकारी असतो, कोणीतरी झाडून घेणारा असला तरी ते कोणाला तरी सांगतच असतो. असं सगळेच तुमच्यावर प्रेम करणारे असतात असं नाही. सगळेच माझ्यावर असतात असं काही नाही. मग हे तुम्हाला सांगत आहेत, मला माहिती आहे ना. हे असतंयची ही, कारण ती पहिल्यापासूनची ती परंपराची गद्दाराची फळी ही प्रत्येकाची. असा कोणताच समूह नाही की त्यांच्यात फितूर नाही येत, आहेतच. तसं ते माहीत होतं. आता बोंबलायचं, तू बोंबला. आता तिथं जायचं. सरकार जर मला तू कोण बोलतो, तू सरकारमध्ये, मग द्या मला मंत्रिपद. बोलत नाही. ही सिस्टम आहे त्या मोर्चाच्या मागची, त्याच्या पाठीमागची ती पार्श्वभूमी आहे त्यांची. तो बी तसंच करतो. मी बोलायचं बंद करतो, द्या मग मला मंत्रिपद. कोकाट्याला दिलं, भुसेंना दिलं, तुम्ही सगळ्यांनाच देता, मग मला द्या, मी बंद करतो. याच्या अगोदर तुम्हाला ते बोलायला दिसला का? कधीतरी सत्यता पडता रे. नुसते जातीवाद म्हणून नाही चालणार. कधीतरी ही झालं पाहिजे. ही मोर्चा तेवढ्यासाठी होता. काय घेणं त्यांनी ओबीसीचा. आणि तुम्हाला माहिती आहे का मग ती ताकद केवढी होती व्यासपीठावर बसलेली. तेवढे लोक असतात का तिथं? घोंगडी बैठक झाली आमची. घोंगडी बैठकीला बसायला जागा नव्हती आम्हाला तिथं. एक बारीक विचार केला ना, ओबीसीची सगळी चव घातली त्यांनी. काही ठेवली नाही, होती तेवढी घातली आता. त्याच्यामुळे आम्ही त्या किंमतच दिलेली नाही त्या कार्यक्रमाला त्या दिवशी. ती कार्यक्रम याच्यासाठी आहे की ज्याला आमदार मंत्रिपद मिळत नाहीत त्यांनी फक्त मराठ्याच्या विरोधात ओबीसी म्हणून बोंबलायचं. आपलं मंत्रिपद मिळालं की बस मोकळा. तर बघ ते तसं पुढं घातलं याला आणि दिलं दोघातच जुटून. तिकडं 2 जुटून दिलेत, इथं 2 जुटून दिलेत आणि नागपूरला 2 जुटून दिलेत. मोकळा झाला, झोपला तिकडे जाऊन. त्याने एक नवीन विषय त्या दिवशी काढला की हे जे सगळे विखे पाटील किंवा हे बाकी मंत्री आहेत मराठा मंत्रिमंडळ समितीतले, तर ते फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला असं वाटतंय भुजबळांचे आरोपाचं तुम्ही कसं विश्लेषण करता? मराठा समाजाचा खूप दिवसाचा विषय. सरकार अडचणीत येऊ नये, तिन्ही पक्ष आले त्याच्यात. आणि विशेष करून फडणवीस साहेब सुद्धा अडचणीत येऊ नये. काहीतरी तोडगा काढला पाहिजे. या भूमिकेतून विखे साहेब पुढे आले. बाकीचे तर पळून गेले मुंबईच्या बाहेर. गब्बस म्हणा, तुला किती शान आहे तू माहिती आहे म्हणा आम्हाला. तू बेड्यात येऊन काय बोलतो, काय केलं, आणि 1 रात थांबले असते तर काय झालं असतं. दुसऱ्या दिवशी 1 रात थांबले असते तुलाच कळलं असतं काय झालं असतं. तू कशाला बाकीच्याला सांगतो. त्यांनी तरी खिंड लढवली त्या विखे साहेबांनी तरी की सरकार अडचणीत येऊ नये, तिन्ही पक्ष अडचणीत येऊ नये, समाजाला आपण दिलं पाहिजे. तुझ्यासारखं तर नाही ना करीत. तुझ्यासारखं तर ओबीसीला आरक्षण देऊ नको म्हणून मराठ्याचं तर एकही नेता पुढं नाही आला आत्तापर्यंत नाही. आणि मला नाही वाटत आमच्या तो जन्मेल बी म्हणून. तुम्ही पहिल्यांदा ही सुरुवात केली, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही.
त्याच्यासाठी मोर्चे, त्याच्यासाठी आंदोलनं, त्याच्यासाठी रास्ता रोको, हे तुम्ही पाडलेला पायंडा. त्यांनी कोणत्या दिवशी सांगितलं ओबीसीला आरक्षण देऊ नका? ते तर पुण्याचं काम करायला चाललेत की एक गरिबांचे शेतकऱ्यांचे पोरं हे आरक्षणापासून वंचित येतं, त्याला शिक्षणात ते पुढं गेले पाहिजे. आता फीस इतक्या भयानक झाल्यात, लोकांना नाही परवडत. मग दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून ते पुण्य वाटून घेण्यासाठी येतात. तू पाप करायसाठी निघाला बाहेर. बरं तू तर तो निघाला, तू आणखी 10-15 जण घेऊन वरकडून पाडायला लागला. बरं तिथं असं असतं, प्रसिद्धीची माणसाला लय बेकार हवं असते. माणसाला एक तर मीडियाची तुमची अशी नाद लागू नये. तेव्हा जर नाद लागला ना, माणूस जवळच्या सुद्धा मुजीत नाही. त्याच्यासाठी त्या प्रसिद्धीसाठी आणि आपल्याला बी कुणीतरी म्हणून ओबीसी नेता आहे म्हणून घेण्या देण्याचे 5-25 कवाच नव्हती, ते बी येऊन बसली त्या व्यासपीठावर. घेण्या देण्याचे ते बी चेहरे लोकांत लक्षात आले आता. बरं ते झालं 15 मिनिटाचा आनंद, भाषण करून मोकळे झाले. त्याच्याविषयी नाराजी गेलेली, तू काढशील का आता? तू काढणार का? बरं इतक्या वेळेस खिंड त्या परळीची मराठ्याने लढी, तू आहे का तेवढं मतदान तिथं? ही प्रतिष्ठा दिली कोणी 14-19 पर्यंत, आणि आता पण कोणी दिली? निवडून आल्यावर म्हणतो का ते म्हणले तू देणार का? अरे काय त्याच्या नादी लागून चांगले चांगले तिथं असणारे काही सुद्धा ओबीसीचे त्या 15 मिनिटाच्या आनंदासाठी आपण किती भेद निर्माण करायला लागलो याचं ऐकून. कारण भुजबळ आला आणि तो भेद निर्माण करून गेला बीडमधून, खूप भेद पसरलेला त्याने. त्या बीडच्या सभेनंतर जिल्ह्यात एक चष्म्याचा ट्रेंड आला. तुम्ही काल एक चष्मा घालून फोटो टाकला होता, व्हिडिओ तुमचा आलता. ते उत्तर होतं धनंजय मुंडेने जे टीका केली ती त्याला? त्यांना मोजीत मी